सामान्याच्या अन्यायावर नेहमी लक्ष देवळा न्यूजवर पहा फक्त. एरंडोल तालुक्यातील उतरणा हिरद येथील सामाजिक कार्यकर्ते खलील दादा यांनी 2016 पासून त्यांचे शेजारी राहणारे रवींद्र हरी पाटील यांच्या घराची शौचालयाची टाकी लिकेज होऊन ते पाणी खलील दादा यांच्या मातीच्या घरात भिंतीमध्ये मुरत असल्याने भिंत पडून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने ग्रामपंचायत जिल्हाधिकारी जळगाव पर्यंत अर्ज करून सुद्धा न्याय न मिळाल्याने अखेर 1/5/2026 रोजी महाराष्ट्र दिनी जळगाव जिल्हा अधिकारी कार्यालयात परिवारासहित आत्मदहन करणार आहेत. होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील असं त्यांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितलंय. हिंदू मुस्लिम एकतेसाठी गावात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते खलील दादा यांना न्याय न मिळत नसल्याने परिसरात सुज्ञ नागरिकांकडून नाराजीचा सूर निघत आहे. देवळा न्यूजसाठी चंदू घरे, एरंडोल. आपका नाम क्या है? मेरा नाम सामाजिक कार्यकर्ता खलीलदादा उतराना हिरद तालुका एरंडोल जिल्हा जळगाव हे कायमच्या रहिवासी आहे. क्या प्रॉब्लेम है आपका? माझी जी घराची भिंत आहे ती त्याचे बाजूचा शेजारी बाजू कोण? बाजूचा शेजारी रवींद्र हरी पाटील आहे. त्यांनी शौचालय माझ्या भिंतीला खेटून बांधलेलं आहे. सतत मी त्याला वारंवार बोललो असता. वारंवार म्हणजे किती दिवसापासून बोलताय आपण? मी 16 पासून बोलतोय त्यांना, 5-7-16 पासून ग्रामपंचायतीला सुद्धा दिलेले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेले, लोकशाहीदीनमध्ये टाकलेले व मुख्यमंत्री यांना सुद्धा दिलेले. पण आजपर्यंत आता मी आत्मदहनच्या इशारा दिलेले 1 मेच्या. म्हणजे कमीत कमी 10 वर्षापासून आपण न्यायाच्या प्रतीक्षेत आहात. आपण सर्वांकडे अर्ज देऊन सुद्धा आपल्याला न्याय मिळालेला नाही. मग आपण कुठे काय इशारा दिला? मी 1 मेला आत्मदहन करणार आहे. कुठं? जिल्हाधिकारी जळगाव यांच्या कार्यालयासमोर. 1 मेला आपण आपल्याला न्याय न मिळाल्यामुळे आपण आत्मदहन करणार आहात. आपण ग्रामसेवकला काही निवेदन दिलेले का? निवेदन तर त्यांना वारंवार निवेदन देतोय. आता कोण आहे ग्रामसेवक? आयरे म्हणून आहे. त्याला सांगितलं तुम्ही? आपण मी सांगितलं प्रत्यक्ष त्यांनी पाणी केलेली. मग काय म्हणतात ते म्हणताय काय आता ते बीडीओने असं पत्र पाठवलेलं आहे की तुमचीच मातीची भिंत आहे त्याच्या सरदावर त्याला. आम्ही मातीची भिंत आमची आहे, बरोबर आहे. पण मातीच्या भिंतीचा सरदावा येईल का पाण्याचा सरदावा येतो? पाण्यामुळे सरदावा येतो. बरोबर. म्हणजे टाकी लीक मुळे मग ते टाकी लीक शेजारी आहे. आता उन्हाळा आहे. उन्हाळा आहे, बरोबर. आता पावसाचा काही संबंध नाही, वर्षा पावसाचा. बिलकुल. आता क्लिअर कट म्हणजे प्रत्यक्ष बघितल्यावर असं वाटतंय की ते त्याचाच सरदावा आहे. त्याचे सरदावा आहे, बरोबर. आणि आपल्याला न्याय न मिळाल्यास आपण काय करणार आहे? आत्मदहन करणार आहे. आणि होणाऱ्या परिणामास कोण जबाबदार राहणार आहे? ये बीडीओ, एरंडोल बीडीओ, पंचायत समिती दादाजी एकनाथराव. आणि आपल्याला असं वाटतं का आपण अल्पसंख्याक मुस्लिम समाजाचे असल्यावर हे लोक आपल्यावर अन्याय करताय? अन्याय करताय ते समाजामुळे अन्याय करताय. अन्याय करताय. आपण तर हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक आहात असं मी ऐकून आहे. तरी सुद्धा हे लोक जर आपल्यावर अन्याय करत असेल तर आपल्याला वाटतं का कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे? मला न्याय मिळाला पाहिजे म्हणून मी आत्मदहन करतोय.